त्र्यंबकेश्वरमध्ये महाकुंभाच्या विकास कामांचा शंखनाद. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आखाड्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ. नाशिक त्र्यंबकेश्वर महाकुंभाचा जागतिक स्तरावर लौकिक होणार असून यासाठी सर्वांचे योगदान तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आखाड्यांमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. श्री पंचदशनाम जुना आखाडा पिपलहत या ठिकाणी सदर मुख्य भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व 10 शैव पंथ आखाड्यांमध्ये भेट देऊन त्या ठिकाणांची कामाचा शुभारंभ भूमिपूजन केले. यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत रवींद्रपुरीजी, निरंजनी आखाडा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज, कोषाध्यक्ष श्री महंत शंकर आनंद सरस्वती, कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त श्री शेखर सिंग, जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ त्रिवेणीताई तुंगार, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांच्या सर्व आखाड्यांचे महंत, साधू संत व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा निश्चितच महंत, साधू संत यांच्यासाठी असून त्यांच्या सहभागाशिवाय कुंभ होणे शक्य नाही. कुंभमेळ्याचे नियोजन करत असताना सर्व यंत्रणांनी जबाबदारी स्वीकारून कामे युद्ध पातळीवर करावीत. विकास कामे करताना गुणवत्ता व दर्जेदार असावी, यामध्ये कोणती तडजोड होता कामा नये असे निर्देश यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी शासकीय यंत्रणांना दिले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी पंचदशनाम जुना आखाडा, आवाहन आखाडा, अग्नि आखाडा, महानिर्वाणी आखाडा, आनंद आखाडा, निरंजनी आखाडा, बडा उदासीन आखाडा, नया उदासीन आखाड्यांना भेटी देत तेथे देखील कामांचा शुभारंभ नारळ फोडून केला. यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त करून प्रशासनास कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. महंत शंकर आनंद सरस्वती यांनी देखील सर्व महंत, साधू संत यांच्या वतीने प्रशासनाचे व शासनाचे धन्यवाद व्यक्त केले व सर्वांच्या प्रयत्नातून कुंभमेळ्याचे यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केलाय. यावेळी शासनाच्या विविध यंत्रणांचे अधिकारी देखील उपस्थित होते. आखाड्यांच्या विविध विकास कामांबरोबरच त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या घाटांचे बांधकाम शुभारंभ देखील या प्रसंगी करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.